उदयजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने हा वाद सुरू आहे तर याच्यात बरेचसे मतप्रवाह आहेत, पण कायद्याची बाजू नक्की काय? राज्यघटना जी 1950 साली आपण जी स्वीकारलेली होती त्या राज्यघटनेमध्ये आपल्या लक्षात येईल की जो काही अधिकार आहे तो राईट टू लाईफ हा म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार आहे. जगणं किंवा जीवन जगणं या शब्दाची व्याख्या लावताना अनेक वेगवेगळे पदर त्याचे माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयांनी उलगडून दाखवलेले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच संदर्भ द्यायचा झाला तर 1994 साली एक निकालपत्रामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं की जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये जीवन संपवण्याचा अधिकार देखील आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचं पहिलं निकालपत्र हे राईट टू डाय किंवा इच्छामरण स्वेच्छामरण याच्या बाजूनं आलेलं होतं. साहजिकच याच्यावरून खूप वादळ झालं, वकिलांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह होते आणि 1996 साली म्हणजे 2 वर्षाभरानंतर दुसऱ्या एका खटल्यामध्ये आधीचा जो निकालपत्र जे होतं 1994चं ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओव्हररूल केलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की राईट टू लाईफ आपल्या राज्यघटनेमध्ये आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आहे. राईट टू डाय हा आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही नाही आहे आणि जर राज्यघटनेमध्ये जर नसेल तर अशा प्रकारचा कुणाला अधिकार असणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे असा कुणाला अधिकार आहे का की जीवन संपवण्याचा. नंबर 2, असा अधिकार असल्यास त्याला मूलभूत अधिकार म्हणता येईल का. तर या दोन्ही बाबतीमध्ये उत्तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे की याला राईट टू लाईफ आहे आपल्याकडे, राईट टू डाय नावाचा कन्सेप्ट आपल्या राज्यघटनेमध्ये नाही. बरोबर आहे. चिन्मयी सुर्वे पण आहेत, त्यांनी यांची भूमिका पण केलेली आहे एका नाटकात. चिन्मयजी, तुमचं काय म्हणणं आहे की अशा स्वरूपाचं दयामरण हे खरंच माणसाला द्यायला पाहिजे की नको? हा जो वाद आहे तुमचं त्याच्यावर काय मत आहे? मूळ मुद्दा असा आहे की दयामरण आणि स्वेच्छामरण या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. जसं आता सरांनी म्हटलं की आपल्या म्हणजे घटनेमध्ये जरी नसेल हा अधिकार तरी सुद्धा संस्कृतीमध्ये प्रायोपवेशन करून मला वाटतं विनोबांसकट बऱ्याच जणांनी अशा पद्धतीने आपला जीवन संपवण्याचा निर्णय घेतलेला होता जो समाजाने मान्य पण केला होता. पण इथे परत असं आहे की ही स्वेच्छा आहे किंवा ती त्यांची इच्छा होती. अरुणाची एक्झॅक्टली इच्छा काय आहे ते आपल्याला नाही कळत. त्याच्यामुळे तिला जे देण्यात येणार ते मर्सी किलिंग किंवा दयामरण अशा पद्धतीचं मरण असेल. त्याच्यामुळे मुळातच दयामरण आणि स्वेच्छामरण ह्याची व्याख्या स्पष्ट व्हायला पाहिजे पहिल्यांदा. आणि अरुणाच्या बाबतीत जर म्हटलं तर असं वाटतं की तिने आता मोकळं व्हावं. कुठल्या मार्गाने ते मला नाही सांगता येणार. बरोबर आहे. नरेंद्र चपळगावकर पण आहेत, माजी न्यायाधीश. नरेंद्रजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने हा वाद आहे आणि आता जसं सांगितलं की स्वेच्छामरण हे वेगळं आहे आणि दयामरण हे वेगळं आहे, मग याच्यात नक्की अंतर काय आहे? निर्णय घेतल्यानंतर त्याला मृत्यूच्या स्वाधीन होण्यासाठी मदत करणारी आहे. एक चित्रपट मी बऱ्याच दिवसापूर्वी पाहिलेला मला स्मरतो, मला नाव लक्षात नाही, पण चित्रपटामध्ये असं कथानक होतं की एका डॉक्टरला पेशंटच्या त्याच्या रोग्याच्या वेदना पाहवत नाही आणि नंतर तो त्याच्या मरणाला मदत करतो. म्हणजे काही निगेटिव्ह मदत करीत असेल, पॉझिटिव्ह काही ते ऍडमिनिस्टर करत नाही, पण त्याला जगण्याचे जे काही लाईफ सपोर्ट आहे तो काढून घेतो. आता हे केल्याबद्दल त्याला त्याच्यावरती खटला होतो. तेव्हा त्याची जी जबानी आहे त्यात तो असं म्हणतो की डॉक्टर म्हणून मी एक शपथ घेतलेली आहे की वेदना आणि दुःख माझ्या रोग्यांचं मी कमी करण्याचा प्रयत्न करीन. ज्या वेळेला मरणाशिवाय वेदना आणि दुःख कमी करण्याचा दुसरा काही उपाय नसतो तेव्हा मी जर त्याला मदत केली तर तो गुन्हा असला तरी मला मान्य आहे, असं त्या डॉक्टरची काही जबानी होती. तर आता हे स्वेच्छामरण हा प्रकार जो आहे तो आणि दयामरण या दोन्हीमध्ये फरक असा की स्वेच्छामरण हे कोण्याही माणसाला एखाद्या ज्याला आपण निराशेच्या झटक्यामुळे म्हणू, अगर आपलं जीवनाचं कार्य संपलं म्हणून आपलं जायचंय किंवा याच्यात काही स्वारस्य नाही किंवा आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी भोवताली घडताय त्यामुळे निराश होऊन अशा कोणाही कारणानं तो स्वतः आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. ते जे आहे ते इच्छा मरण आहे. आणि हा जो ज्याला आपण दयामरण ते दयामरण इतरांनी दाखवलेली दया आहे, त्यामध्ये स्वतःचा निर्णयाच्या शक्तीचा संबंध नाही. त्यातला मूलभूत फरक आहे. ओके, म्हणजे मूलभूत फरक आहे की इच्छामरण हे ज्याची इच्छा असते आणि सर्व बाजूंनी
समाजाकडून मदत होत असताना किंवा त्याची जी स्थिती असते त्याच्यावर ते ठरवलं जातं. आणि आता जी याची स्थिती आहे, अरुणाची स्थिती आहे, ती थोडीशी वेगळी आहे. आपण डॉक्टरांना विचारूया. डॉक्टर शरद चिरमाळे पण आहेत आपल्याला, न्यूरोसर्जन. नक्की ही जी स्थिती असते आता, जी अरुणा शानबागची स्थिती आहे गेली 37 वर्ष, त्यातून तुम्हाला काय वाटतं की एक डॉक्टर म्हणून की याच्यातून माणूस बाहेर येऊ शकतो की ही स्थिती कधीच बदलू शकत नाही? अरुणाच्या बाबतीमध्ये ही 35 वर्षापासून ही जी स्थिती आहे, या स्थितीला व्हेजिटेटिव्ह स्टेट असं मेडिकल शास्त्रामध्ये म्हटलं जातं. व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे यामध्ये पेशंट फक्त मधनं डोळे उघडू शकतो, थोडीफार त्याची हालचाल असते, पण त्यांना म्हणजे त्यांना कळत नसतं काय आहे. त्यांना युरिनचं भान नसतं किंवा त्यांना टॉयलेटचं भान नसतं, त्यांना हातापायाच्या हातामध्ये ताकद नसते, त्यांना स्मरणशक्ती नसते. आणि युजली मेडिकल शास्त्रामध्ये मेंदूच्या बाबतीत अशा घडलेल्या केसेसमध्ये असं आढळून आलेलं आहे की यामधनं शक्यतो पेशंट बाहेर येण्याचे चान्सेस फार कमी असतात. अरुणाच्या बाबतीमध्ये हे असं का घडलं, याला एक उत्तर मी देऊ शकतो की गेले 35 वर्षामध्ये तिला KM हॉस्पिटलमधले तिचे जे डॉक्टर्स आणि तिचे जे तिथल्या सिस्टर्स यांनी प्रेमाने तिची एवढी सेवा केली, त्यामुळेच ती ही 35 वर्ष काढू शकली. अदरवाईज आपण आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये जे पेशंट्स बघतो, तर जे व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असे पेशंट्स असतात, तर हे मॅक्सिमम 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, मॅक्सिमम 5 वर्ष, 6 वर्षापर्यंत असे मी पेशंट्स बघितलेले आहेत की ते व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असतात. परंतु कुठे ना कुठे अशा पेशंटच्या काळजीमध्ये काही ना काहीतरी थोडासा प्रॉब्लेम होतो. कधी फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, फॅमिलीमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना वेळ द्यायला आपल्याला कमी पडतो. आणि कधीही प्रॉब्लेम झाले की अशा पेशंटची स्थिती घटायला काहीच वेळ लागत नाही. अशा पेशंटला असं त्यांची काळजीमध्ये थोडीशी कमतरता झाली की पेशंटला इन्फेक्शन होणे, नंतर छातीमध्ये इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि बेडसोर अशा गोष्टींमुळे पेशंटची तब्येत खूपच लवकर खालावते आणि पेशंटला युजली मरण येतं. अरुणाच्या बाबतीमध्ये तिची खूपच चांगली काळजी घेतल्या गेल्यामुळे ती इतके दिवस ती राहिलेली आहे. छापागावकरजी, मी तुमच्याकडे येतो. तुम्हाला काय वाटतं की जेव्हा अशा प्रकारची पेशंटची स्थिती असते आणि अशा प्रकारचे जेव्हा डिसिजन मेकिंग आपण म्हणतो किंवा या बाबतीतला निर्णय असतो, तो न्यायिकदृष्ट्या म्हणजे न्यायालयाच्या दृष्टीने पण केवढा अवघड असतो आणि कुठल्या कुठल्या बाजू या मागे तपासून पाहायला लागतात? न्यायालयासमोर जेव्हा असं प्रकरण सुनावणीसाठी येतं, तेव्हा त्याला न्यायालयाचा निर्णय ह्या फारच अवघड गोष्टीचा असतो. म्हणून असं आहे की आज सर्व जगामध्ये या प्रश्नाची चर्चा इतकी वर्ष होते आहे, पण फक्त 2 देशामध्ये इच्छा मरणासंबंधी किंवा ज्याला आपण दयामरण म्हणू अशा तऱ्हेचे कायदे करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा असं आहे की काही यातले धोके जे आहेत ते आपण अगोदर लक्षात घेतले पाहिजेत. आज एखादी केस समोर आली म्हणजे तेवढ्यापुरतं आपल्याला असं वाटतं की सहानुभूती असावी आणि ते अशा तऱ्हेचं लोळागोळा झालेल्या जीवाला यातना देण्यापेक्षा मरण्याची त्याला संधी द्यावी असं आपल्याला वाटतं. पण जे परिणाम काय होतील ते बघा. म्हणजे एखाद्या डॉक्टरचं किंवा एखाद्या वैद्यकीय तज्ज्ञाचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र घेतलं की जिवंत ज्याला राहायचं आहे त्याही माणसाला त्याच्या नातेवाईकांची इच्छा नसेल तर आपण मरणाच्या दारामध्ये नेऊन ठेवू, असं सुद्धा होऊ शकतं. तेव्हा हे याचा निर्णय शेवटी करायचा कसा, हे असे प्रश्न आहेत आणि असे गोष्टी आपल्याकडे पूर्वी झालेल्या आहेत. तेव्हा आपल्यासमोर मूळ प्रश्न असा आहे की असा कायदा जर करायचा ठरला तर याला एक आमच्या कायद्याच्या परिभाषेमध्ये लिव्हिंग विल असं म्हणतात. लिव्हिंग विलचा अर्थ की विल म्हणजे मृत्यूपत्र, जे मृत्यूनंतरच फक्त प्रत्यक्षामध्ये येतं आणि त्याला म्हणून एक प्रकारची सँक्टिटी, एक पावित्र्य आहे की मरताना माणूस खोटं बोलत नाही, तसं मरताना माणूस चुकीची इच्छा व्यक्त करीत नाही. म्हणून त्याला इच्छापत्र जे असेल ते मृत्यूपत्र असेल त्यातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची एक जबाबदारी नैतिकदृष्ट्या समाज आणि नातेवाईकांच्यावरती आहे. आता जर माणसाला असंच एक मृत्यूपत्र करून ठेवायचं असेल, आजारी आहे आणि कदाचित तो कोमामध्ये जाईल, कदाचित तो त्याची अवस्था
आज जशी त्या मुलीची झालेली आहे ज्या बलात्काराच्या नंतर तशी जर त्याची झाली तर त्याला जगायचं नाही, मला त्यावेळेला तुम्ही अशी अवस्था आली तर मारून टाका, असं दया म्हणून माझ्यावरती मारून टाका, असं त्याला केव्हा सांगावं लागेल? तशा स्थितीत जाण्याच्या पूर्वी सांगावं लागेल, कारण स्थितीत गेल्यावर तर काही सांगता येत नाही. म्हणून असं प्रकारची इच्छा व्यक्त करणारं इच्छापत्र किंवा ज्याला इंग्रजीत आपण लिव्हिंग विल म्हणू, अशा तऱ्हेचं करून ठेवण्याची तरतूद त्या कायद्यांच्या मध्ये आहे. आता असं लिव्हिंग विल सुद्धा जरी केलं तरी ते लिव्हिंग विल योग्य कारणाने केलेलं आहे की नाही, ते त्याचे त्यावेळेला त्याची मनस्थिती आणि त्याच्यावरती कोणाचा दबाव होता का, ते खरं होतं का, आणि आज त्याची अवस्था खरोखरच आली आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची तपासणी करण्याच्यासाठी एक मोठी यंत्रणा उभारावी लागेल. म्हणून हा प्रश्न गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि हा ताबडतोबीनं त्याच्यावर काहीतरी निर्णय देण्याचा प्रश्न नाही की, म्हणून कायदे तज्ज्ञ सुद्धा याविषयी दोन वेगळी मतं आहेत.